महारुगडे वाडीचा पिण्याचा प्रश्न लागला मार्गी. 15 लाखांच्या निधीतून उभारलेल्या विहिरीचे आमदार डॉक्टर अतुलभाऊ भोसले यांच्या हस्ते लोकार्पण. महारुगडेवाडी तालुका कराड येथील जनतेची तीव्र पाणी टंचाई दूर करण्यासाठी या गावात विहीर खुदाईसाठी कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलभाऊ भोसले यांच्या स्थानिक विकास निधीतून 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. अवघ्या एका महिन्यात उभारण्यात आलेल्या या विहिरीचे लोकार्पण आमदार डॉक्टर अतुलभाऊ भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर भोसले म्हणाले की महारुगडेवाडीने माझ्याकडे विहिरीची मागणी केली होती. या विहिरीच्या कामासाठी मी तात्काळ निधी मंजूर करून दिला व आज या विहिरीचे लोकार्पण करताना मला मनस्वी आनंद होत आहे. गावकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी माझा हातभार लागला याचा मला आनंद आहे. भविष्यात गावाला 24/7 पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच या विहिरी शेजारील साकव पूल जुना झालेला आहे. या ठिकाणी नवीन पूल उभारणीसाठी प्रस्ताव द्यावा. मी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन. तसेच विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्ट्रीट लाईटचा देखील प्रस्ताव द्यावा. यावेळी उपस्थित कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, पंचायत समिती सदस्य धनंजय पाटील, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवले, कुस्ती संघटक तानाजी चोरे, भाजपा अल्पसंख्याक सातारा जिल्हाध्यक्ष वसीम मुल्ला, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष भाजपा पंकज पाटील, सवादेगावचे सरपंच संजय शेवाळे, निळकंठ शेडगे, मंडलाध्यक्ष प्रवीण साळुंके, सचिन बागट, जिंतीचे सरपंच जयवंत शेवाळे, मनोचे उपसरपंच दादा शेवाळे, महारुगडेवाडीचे सरपंच बाळकृष्ण माने, उपसरपंच अजित महारुगडे, टाळगाव सेवा सोसायटी संचालक सागर जाधव, येळगाव विविध विकास सेवा सोसायटी चेअरमन बाजीराव शेटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड.